चांगला होता. म्हणजे दरवर्षीच्या बदल्यात बघायचं गेलं तर यावर्षी चांगल्या प्रकारे गेला आणि आता शेवटचे 4 दिवस राहिलेले ते भरपूर गर्दी झालेली आणि पर्यटक पण भरपूर आलेले आणि लोक एन्जॉय करून जात आहेत. मस्त म्हणजे मजा करून जात आहेत सगळे लोक. आहोत तसं काही नाही, कारण मध्येच नव्हते, कारण पेट्रोल डिझेलमुळे खूप त्रास झालेला. तेव्हा पर्यटक पण जरा घाबरून येत नव्हते, कारण डिझेल मिळत नव्हतं, पेट्रोल मिळत नव्हतं. त्याच्यामुळे काही लोकांच्या गैरसमज पण झालेले आणि नव्हतंच खरंच. त्याच्यामुळे कमी आलेले थोडा वेळ. नंतर आता परत आता शेवटचे दिवस आलेले त्याच्यात त्यांनी पर्यटकांनी गर्दी केलेली आहे आणि एन्जॉय करत आहे का तसं. गेला हंगाम भरपूर जास्त प्रमाणात कस्टमर गोव्यात न जाता मालवणातच आले कस्टमर आणि सगळ्यांना चांगले म्हणजे व्यवसाय मिळाला आहे इथे आणि व्यवसाय वाढीसाठी सुद्धा खूप चान्सेस आहेत. शासनाने जर आणखी जरा 2-3 दिवस जर दिले असते तर बरं झालं असतं असं बऱ्याच जणांचं मत आहे. माझं वैयक्तिक नाही म्हटलं. आणि मालवणला स्पेशल करून वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आणि स्कुबा डायव्हिंग ॲक्टिव्हिटीला भरपूर प्रमाणात लोक आली. त्यावेळेचे जे एप्रिल आणि मार्च एप्रिलचा जो हंगाम असतो, ज्यावेळेला आम्ही म्हणतो की ऑफ सीझन आहे, तो सुद्धा आमचा सीझन चांगल्या प्रमाणात चालला.